नसताना पकडून आणलं होतं. असली गर्दी आहे हो गुरुदाजवळ. कुणीतरी चोरी केली होती म्हणे आणि म्हणून त्याचा कडेलोट करायचा चाललेला आहे. जिजाबाईंनी सांगितलं जाऊन सांगा विश्वासरावांना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धैर्याने, उमेदीने, उत्साहाने, निष्काम कर्माने राष्ट्राला हे देते. याचे प्रत्यक्ष उदाहरण क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आपण फोटो काढूया. आपल्यासमोर दंडाचं प्रात्यक्षिक सादर होत आहे. शस्त्रविद्यातलं सर्वप्रथम शस्त्र म्हणजे दंड. या दंडाचं प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर करत आहे. आज ही मुलं आपली लोप पावत चाललेली शिवकाली युद्धकला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. सव्यसाची गुरुकुलं ही संस्था गेली 8 वर्ष या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवण्याचे काम करत आहे. यात शस्त्रविद्येच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली युद्धकला पोहोचवली होती आणि त्या युद्धकलेच्या जोरावर त्यांनी पाचही शाळांना चितपट केलं होतं. फक्त पुरुष नाही तर स्त्रियाही या युद्धकलेमध्ये पारंगत होत्या. सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे या विद्यार्थ्यांना. आज स्वतःचं शिक्षण, स्वतःचे नोकरी, व्यवसाय सगळं सांभाळून ही मुलं ही युद्धकला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. सव्यसाची म्हणजे एका हातामध्ये शस्त्र आणि एका हातामध्ये शास्त्र हे अर्जुनाचं नाव आहे. त्या अर्जुनाच्या नावाप्रमाणे शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही गोष्टी एका हातामध्ये शस्त्र आणि एका हातामध्ये शास्त्र घेऊन ही मुलं समाजामध्ये वावरत आहेत आणि आपला जो आदर्श आहे तो आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. या शस्त्राच्या जोरावरच मन, मेंदू आणि हृदय या तिन्ही गोष्टी मजबूत होतात. जरी
आपण आपल्याला प्रश्न पडला असेल की शस्त्रबंदी आहे, आपण शस्त्र सोबत घेऊन फिरू शकत नाही, तर मनाची एकाग्रता असेल, बुद्धीचं कौशल्य असेल, तर या शस्त्रावर पकड झाली तर आपण हे सगळे नक्कीच पारंगत होऊ शकतो आणि याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पाल्यांसाठी नक्की होऊ शकतो. या गुरुकुलच्या माध्यमातून 8 दिवसाची 15 दिवसाची अशी शिबिरं आयोजित केली जातात. सव्यसाची गुरुकुलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा गारगोटी तालुका इथे भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याला वेंगुर्ल म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये आपले गुरुकुल निवासी आहे. तिथे आपण या शिबिराबद्दल प्रशिक्षण घेण्यासाठी येऊ शकता किंवा आपल्या भागामध्ये सुद्धा आपण अनिवासी शिबिर किंवा निवासी शिबिरांचं सुद्धा आयोजन करू शकता. इयत्ता 6वीची ही कन्या, या कन्येचा वेग बघा. जर कोणताही नराधम आपल्या समोर आला तर ही त्याला 4 गुंडे पीठ देण्याशिवाय सोडणार नाही. अशा जर आपल्या महिला तयार झाल्या तर आपल्याला कोणत्याही नराधमाची भीती बाळगण्याचं काही कारण नाहीये. असंच आपल्या भगिनींना, आपल्या मातांना जर तयार करायचं असेल तर सर्वसाची गुरुकुलसाठी संपर्क साधावा. छत्रपती संभाजी महाराज की जय. महादेव महादेव. कानपट्टा जे आपल्या महाराष्ट्राचे शस्त्र आहे, या शस्त्राची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. या पट्ट्याला दोन्ही बाजूनी धार असते. हे शस्त्र बघितल्यानंतर आपल्याला बाजीराव पेशव्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या शस्त्राच्या साह्याने करावा. आणि सिद्धी हे दोघं DYBSCचे विद्यार्थी आहेत. शिक्षणामध्येही उच्च पदावर आहेत. मागच्या वर्षीच्या SYBSCचे त्यांच्या कॉलेजचे टॉपर विद्यार्थी आहेत. फक्त युद्धकला नाही तर बौद्धिक क्षमतेमध्ये सुद्धा ही मुलं अग्रेसर आहेत. आपलं सव्यसाची गुरुकुल हे निवासी गुरुकुल आहे. त्याची 80 विद्यार्थी आता पूर्ण वेळ तिथे निवासाला आहेत आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 8 दिवसाची आणि 15 दिवसाची शिबिरं आपली इथे चालू असतात. इंस्टाच्या पेजवर सर्वसाची गुरुकुलम, युट्यूब चॅनल सर्वसाची गुरुकुलम, फेसबुक पेज सर्वसाची गुरुकुलम, अशी सगळ्या याच्यावर आपल्या सर्वसाची गुरुकुलमची माहिती आहे. आपण सर्वांनी त्या पेजला नक्की फॉलो करायचं आणि नक्की संपर्क साधायचा आहे. ही महिला त्या 4ही नराधमांना फिरून आणणार आहे. सातत्याने सराव केल्यानंतर हे अशक्य नाहीये. सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे महिलेला. अशा जर आपल्या महिला तयार झाल्या तर आपल्याला काही भीती बाळगायची गरज नाहीये. ही काही जर अशी लढत आहे तर झाशीची राणी कशी लढली असेल याचा आपण विचार करूया. हा आवेश जर आपण
आपण बघितला तर आपल्याला नुसता आवे जरी असला तरी सगळेजण घाबरून पडतील अशा पद्धतीने ही महिला आपल्या सोबत सादर चित्र करत आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर जे प्रात्यक्षिक सादर होत आहे दोन्ही हातात आपल्या दैनंदिन जीवनातलं वापरत असलेलं शेतकऱ्यांनी बघितलेलं कोराडीचं प्रात्यक्षिक याच्यानंतर सादर होणार आहे.